मंगलताई 3 महिने झाले अजून पैसे दिले नाही, आता तरी द्या. उद्या पातूर थांबा की समजा पैसे देते तुमचं. हा मिळतात मला माझे पैसे. 3 महिने झाले हे सांगताय तुम्ही. अहो त्यात तुम्ही फक्त पावशेर दूध घेत्या तरी बी तुम्हाला पैसे द्यायचे होईनात होय. म्या कुठं नाही म्हणती, फक्त उद्या थांबा की. मला माफ करा, मला आजच्या आज पैसे पाहिजे. आता ह्या येणार माझ्याकडे पैसे मागायला. नाही नको, सारखं डॉक्टरांकडे पैसे मागायला नको. डिंपल, ए डिंपल, डिंपे. काय ग मम्मी? अगं जरा तुझ्याकडे पैसे असतील तर दे ना, ह्यांची उधारी भागवायची आहे. माझ्याकडे नाहीत पैसे, मी कुठनं देऊ? मंगलताई मला आजच्या आज पैसे पाहिजे, नाही तर मी वाड्यातून जात नसतो बघा. नाही नाही थांबा, मी आज बघते कुठं तर. मम्मी पैसा मागल ना, नुंबळानं नाटक चाललं असणार आहे ह्यांचं. ही घ्या. आहेत. काय ग डिंपे, खायला लागतंय ना तुला, मग पैसा कोण देणार? अगं म्या कुठनं आणायचं सारखं पैसे, आणि ती पार्लर टाकले त्यात आलेले पैसे कुठं जात्यात? हाय का आता पार्लर मध्ये महिन्यात नाही एखाद 2 गिरायक येतात, मी कुठनं देऊ तुला पैसे? माझ्याकडेच पैसे नाहीत सध्या. मला काय सांगायचं नाही, पुढच्या महिन्यापासून तू घरात पैसे द्यायचं म्हणजे द्यायचं, कारण नको आहेत मला. अगं पण मी कुठनं पैसे देऊ? माझ्याकडे नाही ते पैसे. नका देऊ, कुणी पैसा देऊ नका. फक्त बसून गिळा. तुम्ही काय दिले नाही ना पैसे मला, डॉक्टर आहेत माझ्या पाठीत, ते दे त्याला मला पैसे. मामा की त्यांच्याकडेच पैसे. हा घेते की. इथे माझ्याकडेच पैसा उरला नाहीये, यांना कुठून देऊ मी? मलाच कळेना पैसा कुठून उभा करू. मला काहीही करून पैसा मिळवलाच पाहिजे. नाव सांगा. योगेश धुमाळ. योगेश धुमाळ. किती करायचे? 1000 रुपये. 1000 रुपये. त्या 2000 रुपये. मी काय जादूची पिशवी घेऊन फिरतो का? टाकला हाताने 2000 रुपये काढले. परवा या 2000 रुपये. नाव सांगा. संतोष कांबळे. संतोष कांबळे. हे माझे 10. परवा येतो 20,000 द्यायचे. परवा? नाही नाही नाही, कसं आहे तुमची रक्कम मोठी आहे ना, तर 10-12 दिवस तरी लागतील. तुम्ही 2 आठवड्याने या. ठीक आहे. ए मजा रांगण आम्ही कशाला उभं राहिलो इथं? आम्हाला बी डबल करायचे पैसे. ए माने कोणाही माकाड नाम्या दोस्त आहे माझा, दोस्त लहानपणापासूनचा लंगोटी दोस्त आहे माझा, माहित नाही का तुम्हाला? आता जर का परत कोणी काय बोललं का नाही, डबल दात सिंगल करीन तुमचं एका बुकीदात. ए नाम्या हे काय पद्धत आहे? काय करणार आहे? आम्हाला नियम आणि खाला नियम नाही का? नाही आमचा नंबर आधी. शांत बसा, शांत बसा, शांत बसा. बजा तू पण शांत हो. तुला विश्वास नव्हता माझ्यावर ना? हे बघा, मला कुणी बी नियम मोडलेले आवडणार नाही. समद्यांनी रांगत यायचं. म्हणजे बजा कसा माझा जिगरी दोस्त आहे ना, जवळचा दोस्त आहे, फॅमिली सारखे, म्हणून त्याला सोडून द्या. वहिनी या. ऐकलं का आप्पा? बोलायला लागलाय मला. हे घ्या भाऊजी, 1000 आहे ती. बजरंग पाटील 1000 रुपये. खरं तर माझा या समजा विश्वास नाही, पण तुमच्या विश्वास आहे म्हणून इथं आली. डबल होत्याल ना? होत्याल ना. विषय आहे का वहिनी? तुम्ही परवा या, डबल झालेले असतील. थँक्यू बर का भाऊजी. अहो मी हे पैसे कसं जमा केलेत ना, माझं मलाच माहिती. राहू दे कसं जमा केलेत म्हणे. नाम्या अरे मी कुठं लपिल होतं का नाही, ते सगळं होडाकलं तर आणि तुला आणून दिलं तर. उगा मला तोंड उघडायला लावू नका, माग माणसं उभे आहेत. राहू दे हे बाया काय बोलू नकोस. नाम्या दे बाबा ह्याचे पैसे डबल करून लवकरात लवकर, नाहीतर माझं काय खरं नाही बघ. हा करतो. दिले ना पैसे? दिलं. आता परवा डबल होणार आहे ती. चला
खालच्या वाराला पाणी पाजायचे नाहीतर पीक सिंगल व्हायचे हा? जावा आता हा? खूप गर्दी आहे ना हा. येऊ ना भाऊजी. हा, या आता या होणार परवा. बोला किती करायचे आहेत? ₹1? हा 1 रुपये ते पण पैसे देत की. ठीक आहे परवा या. जास्त पैसे असल्यावर जास्त दिवस लागतात. माझं तर 1 रुपये मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. आत्ताच्या आत्ता इथून जा नाही तर लय मारीन. पळ. हे कावड्या पडवा इथं. पुढे या या. हॅलो हा आई बोल ना. अगं किती दिवसांनी फोन केलास? हो अगं कामच तसं होतं. मला डॉक्टरनं डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला सांगितले पण माझ्याकडे तेवढं पैसे नाही. तुला जमल का ग मदत करायला? आई हे काय विचारणं झालं का? मी यांच्याशी बोलते आणि तुला फोन करते. तू तुझी काळजी घे. ठीक आहे ठेव. अरे बापरे इथं तर पैसेच नाहीयेत. अहो उठा ना. एस झोपू दे. मला थोडे पैसे हवेत. कुठे ठेवले तुम्ही पैसे? तुला काय करायचंय? आईच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे हो म्हणून तिला द्यायचे होते. मिळणार नाहीत. माझ्याकडे पैसे नाहीयेत. त्यांना जेव्हा पैशाची गरज असते ना तेव्हा जावायची आठवण होते. फालतू आहेत सगळे. अरे बापरे हे तर पैसे द्यायला नाही म्हणतात. पण काही करून आईला मदत करायला हवी. तिला नाही कसं म्हणायचं? तर काय करू? डॉक्टरांशी बोलते. त्यांच्याकडे माझे पैसे आहेतच. हे एवढेच पैसे शिल्लक राहिलेत. ते जयसिंगने ऐन टायमाला गोळ घातलाय. मला वाटलं सगळे पैसे आणून देईल माझ्याकडे पण काही करून पैसे आले पाहिजेत माझ्या हातात. काय करताय डॉक्टर? जीव देतोय. तुला काय करायचंय? तुम्ही आणि जीव देणार. तुम्ही तर लोकांचा जीव घेता आणि म्हणे जीव देतोय. तू इथे का आलीस ते सांग. मला जरा पैसा पाहिजे होतं. लग्न झालीस माझ्या? हाय का? मी काय भीक नाही मागते. मम्मीकडे पैसा नाही ना म्हणून ती मला पैसा मागत होती. म्हणून तुमच्याकडे उधार मागायला आली होती. त्यात मला पिक्चर बी मिळाना झाले आणि पार्लर मध्ये पण कुणी गिऱ्हाईक येणं झालंय. पार्लर पण चाललं ना. नाही तर कशाला तुमच्याकडे पैसे मागितलं असतं. माझं मॅच पैसे नसतं दिलं वय. पण हे तू मला का सांगतेस? अहो तुम्ही मला पैसे द्यावं म्हणून सांगते. द्या की वाईच पैसे असतील तर. डिंपल मागच्या वेळी मी तुला पैसे दिले होते. निदान ₹1 तरी दिला होता. यावेळी नाही मिळणार कारण माझ्याकडेच नाहीयेत. निघ. असं कसं शक्य आहे डॉक्टर? अहो तो कॉन्ट्रॅक्टर पार तुमच्या पाया पडला आणि ती बाया रोज तुम्हाला भेटायला येते. थोडेफार पैसे मिळालेच असतील ना? नाही म्हणजे त्यातले पैसे मला थोडे दिले तरी चालतील. तू कोण आहेस ग आणि मी तुला का द्यायचे पैसे? हाय का? तुम्ही आता आमच्या वाड्यात राहताय की नाही? बरं उधार राहू द्या. वाड्यात राहताय त्याचं भाडं द्या की. 1 मिनिट. त्या दिवशी वाडा वाचवण्यासाठी पत्सम सर मी पैसे दिले ते दे आधी. आणि भाड्याचं म्हणत असशील ना तर मंगलते आणि मी बघून घेऊ. काय डॉक्टर नीलम
हो नीलम मॅडम तुम्ही इथे? डॉक्टर, मला थोडे पैसे लागणार होते. मी तुम्हाला दिलेले पैसे मिळतील का मला? आता कुठून आणून देऊ हिला पैसे? डॉक्टर, मिळतील का पैसे? आता माझ्याकडे खरंच पैसे नाहीयेत. म्हणजे ज्या बँकेत मी पैसे ठेवलेत तिथून आपल्याला व्याज मिळणार आहे ना, डबल व्याज म्हणून. हा ठीक आहे. मला थोडा चहा मिळेल का नाही मिळणार? मिळणार ना. डिंपल, चहा घेऊन येते. पाहुणे आहेत ना आपल्याकडे. आणती ना. का हवेत पैसे? माझ्या आईला अर्जंट हवे होते. तिचं ऑपरेशन आहे ना, म्हणून लागणार होते. मी आहे ना, काळजी करू नकोस. आईचं ऑपरेशन होणार तुझ्या, तेही चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या डॉक्टरकडे होणार. हा, पण फार घाई करू नको. आईला थोडे दिवस थांबायला सांग. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. झालं तर मग आईचं ऑपरेशन चांगल्या ठिकाणी करूयात आपण. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं करूयात. मी बोलते आईशी. नाही नाही तर मला पैसे द्यायला काही हरकत नाहीये. मी देऊ शकतो. देऊ का? नाही, नको. तुमचं म्हणणं पटतंय मला. येते मी. नीलम, मी येतो सोडायला. ठीक आहे. सावकाश. नीलू, काळजी करू नकोस. तुझ्या आईचं ऑपरेशन नक्की होणार. माझ्यावर विश्वास आहे ना. हो डॉक्टर, आता मला फक्त तुमच्यावरच विश्वास आहे. येते मी. हो. मला लोकांचा विश्वास नाही, तर त्यांच्याकडे असलेले पैसे हवे असतात. आणि ते पैसे माझ्याकडे आले तर माझ्या हातातून इतके सहजासहजी नाही सुटत. तुला कसं समजावून सांगून येलो हे? डॉक्टर, डॉक्टर. काय रे नाम आहे? अहो बरं झालं इकडेच भेटलात तुम्ही. काय झालं? अहो डॉक्टर, आज आठवडी बाजार आहे आणि जेवढी लाईन पैसे द्यायला होती ना तेवढीच पैसे घ्यायला बी होते. नुसता धिंगाणा घातला होता. डॉक्टर, आज आठवडी बाजार आहे म्हटल्यानंतर समजाना डबल केलेले पैसे पाहिजेत. आता म्या कुठनं द्यायचे तुम्हीच सांगा. म्या काय करू? म्हणजे आज काय पण करून त्यांना पैसे द्यावेच लागतील. अरे ना, मी कुठे नाही म्हणालोय, पण ज्यांचे पैसे घेतले त्यांना परत द्यायचेच आहेत. तू एक काम कर, तू इथे मी आलो. हा. ज्या लोकांचे पैसे डबल करण्यासाठी घेतलेत ते पाहता हे फारच कमी आहेत. हे जर का नामाला दिलं तर माझ्याकडे काहीच राहणार नाही. न देऊनही चालणार नाही. सुरुवातीला काही लोकांचा विश्वास बसण्यासाठी हे केलंच पाहिजे. देतो त्याला पैसे. मामा, हे घे. एवढ्याच्याने नाही व्हायचं. लय जणांना पैसे द्यायचे डॉक्टर, एवढ्याच्याने नाही होणार. अरे हो ना मॅम, मला कळतंय सगळं, पण काय करू मी? सध्या एवढेच डबल झालेत. बाकीचे डबल झाले की देईन की. तुम्ही माझ्या गुरूंना विनंती करेन, नाही तर लवकरात लवकर डबल करून द्या, म्हणजे मला लोकांची सेवा करता येईल. तू एक काम कर, ज्यांना अर्जंट पैशांची गरज आहे त्यांना हे पैसे दे. बाकीच्यांना नंतर बोलव, 2-1 दिवसानंतर बोलव.
पण 2 दिवसात होतील ना? नाम्या, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? अरे तुला श्रीमंत व्हायचं नाहीये का? मोठा माणूस व्हायचा नाहीये का? तसं असेल तर तसं सांग बाबा, मी माझ्या गुरूंना सांगतो लगेच. नाही 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 डॉक्टर, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण कसं आहे ते, एवढे जण मागे लागले तर मग म्हणून म्हंटल. आपण देऊयात त्यांना, नको टेन्शन घेऊ तू. ठीक आहे, मग ज्यांना देऊ शकतो त्यांना देऊन येतो. मला ही असली फकेरी आवडत नाही रे नाम्या. पैसा हवाय मला, मला ही पैसा हवाय. डॉक्टर एवढं टेन्शन मध्ये का दिसते ती? मला कळत नाही आता मी काय करू. सगळीकडून अडकत चाललंय. तो जयसिंग, त्याने पैसे कुठे लपवले तेही सांगत नाहीये. त्यात तो नाम्या, ज्या माणसांकडून पैसे डबल करण्यासाठी घेतले ती माणसं त्याच्या मागे लागलीत. त्याला जर का खूप विचारपूस केली तर तो कधीही माझं नाव सांगेल. त्या ज्या पैशांसाठी या गावात आलो होतो त्या पैशांची माती झालीये. माझ्या हाती काहीच लागलं नाही. त्यात कमी होती म्हणून की काय ती नीलमही पैशांसाठी मागे लागली. सगळीकडूनच अडकलोय मी. मला नाही वाटत फार दिवस इथे थांबलो पाहिजे मी. पुन्हा एकदा इथे माझ्या हातून काहीतरी कांड होण्याच्या आधी मला हे गाव सोडलं पाहिजे. आताच गाव सोडलं पाहिजे. अयो, काय पळून मिळून चाललं का काय डॉक्टर? तुला काय करायचंय? चल वाट सोड माझी. मी आता वाट सोडीलच, पण त्यानंतर कुठं जाणार आहे तुम्ही? कारण मागच्या बारीला तर राजस्थानला गेले, तिथनं बी परत आले. त्यामुळे दुसऱ्या राज्यात जायची तर हौस फिटली असेल ना तुमची. एक मिनिट, तुम्ही हा देश सोडून तर नाही ना चालले? नाही, कसं आहे, कारण दुसऱ्या देशात गेलं ना तिथलं पैसे लागतात, आपल्या इथलं पैसे चालत नाही. I have lots of money. Take it all. आणि ते तर तुमच्याकडे नाही, मग कसं जाणार? आता हसायला काय झालं? याड लागलंय? डिंपल, तू डिंपल, अगं तू दरवेळेस माझ्या वाट्यात काहीतरी काढ्या करायला येते आणि मला नवीन काहीतरी देऊन जातेस, माझा फायदाच करून जातेस. तुला कसं थँक्यू म्हणून कळत नाहीये. थँक्यू सो मच. आता मी हा कुठं काय केलं? तुम्ही आता टोमणं मारलं होतं.
हे 10-12 लाख रुपये तरी नक्की असतील. पण हे भारतातल्या पैशात बदली कशी करून घ्यायचे तेही कुणाला न कळू देता हे करावं लागेल.